तर मेसी बरोबर सेल्फी घ्यायला महादेव प्रोजेक्ट सुरू केला होता असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। महादेव प्रोजेक्ट बंद झाला, फडणवीसांनी मेसीला फसवलं असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर आरोप पाहायला मिळतो। तर आदित्य ठाकरेंना अजून शिकण्याची गरज असं आशिष शेलारांनी म्हटलंय। फुटबॉलसाठी आदित्य ठाकरेंचं काही योगदान नाही असं शेलारांनी म्हटलं। महिन्यापासून तुम्ही देखील या संदर्भात मीच सांगितलं त्यांना। महत्त्वाची गोष्ट ही आहे, त्या फुटबॉलच्या असोसिएशनचे अध्यक्ष मी आहे। अनेक देशातल्या खेळाडूंनी आणि मुंबईत राहणाऱ्या आणि त्या ग्राउंडवर खेळणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळपट्टूंनी, म्हणजे फुटबॉलर्स असतील, मग राष्ट्रीय फुटबॉलर्स असतील, काही स्टेट लेवलला फुटबॉल असतील, महिला पुरुष दोन्ही, यांनी पंतप्रधानांना देखील पत्र लिहिलेलं आहे की हे ग्राउंड तुम्ही पुन्हा एकदा भाजपच्या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात टाकू नका। आपल्याला आठवत असेल मेसी बरोबर सेल्फी घ्यायला फडणवीस साहेबांनी काय ते महादेवा सुरू केलेलं फुटबॉलसाठी, तो प्रोजेक्ट बंद झालेला आहे। फडणवीस साहेबांनी मेसी यांना फसवलेलं आहे हे दिसायला लागलं। आदित्य ठाकरे यांना अजून शिकवण घेण्याची गरज आहे। उचलली जीभ लावली टाळ्याला असं म्हटल्यावर आपलं म्हणणं खरं होत नाही। फुटबॉलसाठी ग्राउंडची निर्मिती आदित्य ठाकरे यांनी केली नाही, त्यात त्यांचं योगदान काही नाही। त्यांनी एक ग्राउंड स्वतःहून केलेलं मुंबईकरांना दाखवावं आणि ते सांगतील त्याच्यावर चर्चा करायला आम्ही तयार आहोत। एकनाथ शिंदेंनी कामाची गती वाढवली नसती तर राज्यात महायुतीची सत्ता आली नसती असं शहाजीबापू पाटलांनी म्हटलं। लाडकी बहीण आणि इतर योजना आणल्या आणि राज्यामध्ये महायुतीची सत्ता आणली असं शहाजीबापू पाटलांनी म्हटलं। जर शिंदे साहेबांनी काही खासदारची निवडणूक झाल्यानंतर गतिमानता राजकारणाला दिली नसती, आज महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आपल्याला दिसली नसती। अत्यंत वेगात शिंदे साहेब कामाला लागल्या। लाडकी बहीण युवा, लाडका युवा, अनेक असे खान 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 प्रोग्राम जनतेपर्यंत असे पोहोचवले इतिहासात कधी घडलं नाही असं महायुतीचं यश या नेतृत्वात घडलं। यशवंतरावजी चव्हाण, वसंतदादा पाटलानंतर डोळं झाकून मान मांडीवर ठेवावे असं तिसरं नेतृत्व मला एकनाथजी शिंदे साहेबांचं दिसलं। तर चंद्रपूर जिल्ह्यातील गौंड पिंपरी तालुक्यातल्या 25 शाळांचा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचा विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला। प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचं समोर आल्याचं देखील विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं। दानापूर 2, 1 आणि अक्षरपूर, वीरगाव हा गौंड पिंपरी तालुक्यातील जवळपास 25 गावातील हे संपूर्ण तपासल्यानंतर यामध्ये या सगळ्या रिपोर्ट जर बघितला इतकं भयावह आहे की त्यातून पोरांना उद्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन पुन्हा ती बालकं कुपोषित होतील, अनेक बिमाऱ्यांनी त्रस्त होतील। अशा प्रकारचा निकृष्ट दर्जाचा हा आहार पुरवठा केला जात आहे।